हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या डिझायनर राणी या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत 36 चेस्ट कटोरी ब्लाऊज फ्रंट पार्ट. तर त्यासाठी कटिंग करून घेतलेले आहे. 36 चेस्ट कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला त्याच्यावरती कटिंग कशी करायची ते सांगितलेले आहे. तर आता आपण हे पार्ट अस्तर आणि ब्लाऊज पीस एकत्र जॉईन करून घेणार आहोत. त्यासाठी दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून त्याच्यावरती एक शिलाई मारून घेणार आहोत. पार्टच्या चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं. दुसऱ्याही पार्टवर सेम अशाच प्रकारे एक शिलाई मारून घ्यायची. दोन्ही पार्ट समोरासमोरच ठेवायचे, नाहीतर दोन्ही पार्ट एकाच साईडचे तयार होतात व ब्लाऊज चुकतो. कटोरी सेम अशाच प्रकारे आपण तयार करून घेऊ. समोरासमोर कापड ठेवायचं व त्याच्यावरती अस्तर ठेवून शिलाई मारून घ्यायची. जॉईंट कटोरी कट करून घ्यायची. आणि अजून कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसा व्हिडिओ तयार करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कटोरी ब्लाऊज फ्रंट पार्ट कसा शिवायचा ते. एकदम फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची. दुसरी कटोरी सेम अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची. दोन्ही कटोरीचे पार्ट तयार आहेत. आता सेम अशाच प्रकारे आपण प्रेसपट्टी तयार करून घेणार आहोत. प्रेसपट्टी ही समोरासमोर ठेवायची व त्याच्यावरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची. दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. तुम्ही शिलाईसाठी जेवढं अंतर सोडले त्याच अंतरावरती शिलाई मारून घ्यायची, नाही तर पट्टी कमी पडू शकते. तर आता हीच पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक दाबटीप मारून घेणार आहोत. दुसऱ्याही पट्टीवर सेम अशाच प्रकारे एक दाबटीप मारून घ्यायची. तर अशा प्रकारे सर्व पार्ट तयार आहेत. आता या पट्टीच्या चारही बाजूंनी एक शिलाई मारून घ्यायची व एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. दुसऱ्या पट्टीवरही अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची. सर्व पार्ट तयार आहेत. आता आपण कटोरी आणि शोल्डर पट्टी कशी जोडायची ते पाहणार आहोत. तर कटोरी जोडताना कटोरीच्या वरच्या साईडने जोडण्यास सुरुवात करायची, म्हणजे एक्स्ट्रा कपडा जरी राहिला तरी तो आपण कट करून घेऊ शकतो. कटोरीवरती 2 वेळेस शिलाई मारून घ्यायची व कटोरी हाफ फोल्ड करून घ्यायची. टक्स मारण्यासाठी टक्स उंची 3 इंचावरती मार्किंग करायची व टक्स रुंदी 1.25 इंचावरती मार्किंग करून एक शिलाई मारून घ्यायची. एकदम फिनिशिंगमध्ये कटोरी तयार होते. आता आपण प्रेसपट्टी तयार करून घेणार आहोत. तर प्रेसपट्टी कटोरीच्या समोरच्या बाजूने जोडून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा झालेली पट्टी आपण कट करून घेऊ शकतो. प्रेसपट्टीवरती ही डबल टिप मारून घ्यायची व एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. तर आता आपण काजीपट्टी व हुकपट्टी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी हुकपट्टी तयार करण्यासाठी पट्टी वरच्या बाजूने फोल्ड करायची व पट्टी डबल फोल्ड करून घ्यायची. ब्लाऊज पीसाच्या बाजूने पट्टी जोडायला सुरुवात करायची व त्या पट्टीवरती एक दाबटीप मारून घ्यायची.
तीच पट्टी आता आपण आतमधल्या बाजूने फोल्ड करून घेणार आहोत. पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झालेली आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. आता आपण गोट मारून घेणार आहोत. तर आपण आतमधल्या बाजूने गोट पलटी करून त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत. पट्टी पूर्ण गळ्यावरती जोडून घ्यायची. व एक्स्ट्रा पट्टी कट करून घ्यायची. त्या पट्टीवरती एक दाबटीप मारून घ्यायची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि अजून असेच आपले वेगवेगळे व्हिडिओ पाहून घ्या. आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर पूर्ण गळ्यावरती पट्टी आतमधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारून घेतलेली आहे. दुसराही पार्ट सेम अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा. एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ